जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी शनिवारी मतदान झाले. दरम्यान मोहोळ जवळील एका ढाब्यावर रात्री 11 वाजता 2 ईव्हीएम मशीन आढळून आल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादी अजित पवार गट व शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी ठिय्या मांडला होता. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला होता. प्रशासनाने या मशीन राखीव असल्याचा खात्रीशीर दावा केला आहे. तर कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी आल्याशिवाय उठणार नाही असे म्हणत गोंधळ घातला. मोहोळ तालुक्यातील कुरुल जिल्हा परिषद गटातील 2 व्हीव्हीपॅट मशीन व 2 बॅलेट मशीन रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मोहोळ शहरानजीक असलेल्या हॉटेल स्वराज जवळ आढळून आल्याने खळबळ उडाली. त्यानंतर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी कार्यकर्त्यांसह भेट देऊन संबंधित मशीन जोपर्यंत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक घटनास्थळी येत नाहीत तोपर्यंत त्या मशीन उचलू देणार नाही अशी भूमिका घेतल्याने त्या परिसरामध्ये प्रचंड मोठा गोंधळ उडाला होता.